नमस्कार मंडळी. कलियुगाच्या या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात वावरताना आपल्याला पावलोपावली माणसे ओळखण्यात चूक होते. कधी जवळचे मित्र पाठीत खंजीर खुपसतात, तर कधी रक्ताची नातीच पैशासारखी परकी होतात. संत तुकाराम महाराजांनी वर्षापूर्वीच सांगून ठेवलं होतं, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. पण आजचा काळ असा आहे की इथे प्रत्येक जण फक्त स्वतःचाच विचार करतोय. जर तुम्हाला या जगात कोणाकडूनही धोका खायचा नसेल तर कलियुगाचे हे 21 कडू सत्य तुम्हाला माहितीच असायला हवेत. हे 21 नियम तुम्ही तुमच्या मनावर कोरून ठेवले तर या जगात तुमची फसवणूक करण्याची ताकद कोणामध्येही असणार नाही. नंबर 1, भावनिक असणे हा या काळातील सर्वात मोठा गुन्हा आहे. जर तुम्ही मनाने खूप हळवे असाल, कोणाचेही दुःख पाहून तुम्हाला रडू येत असेल तर हे जग तुम्हाला जगू देणार नाही. कलियुगात लोक भावनिक माणसांचा वापर टिश्यू पेपर सारखा करतात. काम झाले की फेकून देतात. मनाला थोडे घट्ट करा, प्रॅक्टिकल बनायला शिका. नंबर 2, प्रामाणिकपणाची किंमत मोजावी लागते आणि लबाडाला बक्षीस मिळते. तुम्ही जर ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात पूर्ण प्रामाणिकपणे काम करत असाल तर कदाचित तुमच्यावर कामाचा जास्त भार टाकला जाईल किंवा तुम्हाला मागे खेचले जाईल. आणि जे लोक चमचेगिरी करतात, कामाची टाळाटाळ करतात, ते बॉसच्या जवळचे होतात. हा कडू बदल स्वीकारून स्वतःला मानसिकदृष्ट्या खंबीर बनवा. नंबर 3, कौतुक तोंडावर आणि लायकी पाठीमागे काढली जाते. तुमच्या समोर येऊन तुमचे तोंड भरून कौतुक करणारे लोक तुमचे कधीच हितचिंतक असू शकत नाहीत. खरा मित्र तो असतो जो तुमच्या चुका तुमच्या तोंडावर सांगतो आणि पाठीमागे तुमचे कौतुक करतो. पण कलियुगात उलटे चालते. लोक तोंडावर साखर आणि पाठीत खंजीर घेऊन फिरत असतात. नंबर 4, जेव्हा तुमचे दिवस चांगले असतात तेव्हा तुमच्या मागे पुढे शेकडो लोक असतील. पण ज्या दिवशी तुमच्यावर एखादे मोठे संकट येईल त्या दिवशी मागे वळून बघा, तुम्हाला कोणीही दिसणार नाही. संकट हे एक प्रकारे चांगलेच असते, कारण ते तुमच्या आयुष्यातील खोट्या माणसांचे मुखवटे ओरबाडून काढते. नंबर 5, जुनी मैत्री आता फक्त सोशल मीडियावरील लाईक्स पुरती मर्यादित आहे. आता ते दिवस गेले जेव्हा मित्राच्या एका हाकेवर मित्र धावून यायचे. आजकाल मैत्री फक्त फेसबुक, इंस्टाग्राम वरील पोस्टरला लाईक करण्यापुरती आणि व्हॉट्सअपवर हॅपी बर्थडे म्हणण्यापुरती उरली आहे. संकट समयी धावून येणारा एकच मित्र असेल तरी चालेल, पण सोशल मीडियावरील हजारो खोट्या मित्रांच्या नादी लागू नका. नंबर 6, जास्त प्रेम आणि काळजी दाखवली की लोक तुम्हाला फालतू समजतात. हा मानवी स्वभावाचा एक मोठा दोष आहे. तुम्ही एखाद्याची जितकी जास्त काळजी घ्याल, त्याला जितका जास्त वेळ द्याल, तितकी तुमची किंमत त्याच्या नजरेत कमी होत जाईल. लोकांना असे वाटते की हा व्यक्ती रिकामी आहे, याला काही काम नाही. आपली किंमत टिकवून ठेवण्यासाठी लोकांच्या आयुष्यात आपली उपलब्धता कमी करा. नंबर 7, रक्ताची नाती आता फक्त नावापुरती उरली आहेत. एक असा काळ होता जेव्हा भावासाठी भाऊ धावून यायचा, पण आज कलियुगात रक्ताच्या नात्यामध्येच सर्वात जास्त विष घालवले गेले आहे. जमिनीचा तुकडा, पैशाची विभागणी किंवा संपत्तीचा वाद यावरून सख्खे भाऊ एकमेकांचे रक्त सांडायला तयार असतात. बाहेरच्या शत्रूपेक्षा घरातील छुप्या शत्रूपासून जास्त सावध राहा. नंबर 8, पैसा असेल तरच तुम्ही कसे आहात हे जग विचारतं. आजच्या काळात माणसाची किंमत त्यांच्या गुणांवरून नाही तर त्यांच्या खिशावरून ठरते. तुमच्या खिशात जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत जग तुम्हाला विचारेल, भाऊ तुम्ही कसे आहात. पण ज्या दिवशी तुमचा पैसा संपेल त्या दिवशी हेच जग विचारेल, तुम्ही कोण आहात. हा कलियुगाचा सगळ्यात पहिला आणि मोठा नियम आहे. त्यामुळे कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यावर भर द्या. नंबर 9, फुकट मिळणाऱ्या गोष्टींच्या मागे नेहमी मोठा सापळा असतो. कलियुगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही. जर कोणी तुम्हाला कोणतीही अपेक्षा न ठेवता काहीतरी देत असेल तर सावध व्हा. आजकालची माणसं आधी लहानशी मदत करून तुम्हाला आपल्या जाळे तोडतात आणि नंतर तुमच्याकडून मोठा फायदा लुटतात. फुकटच्या गोड बोलण्याला आणि अवाजवी मदतीला बळी पडू नका. तिथेच मोठा धोका लपलेला असतो. नंबर 10, श्रीमंतांचा गुन्हाही झाकला जातो आणि गरिबाचा प्रामाणिकपणाही संशयाच्या भोवऱ्यात येतो. जर एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडून एखादी मोठी चूक किंवा गुन्हा झाला तर हे जग त्याला चूक म्हणून सोडून देते किंवा पैशाच्या जोरावर तो गुन्हा दाबला जातो. या उलट एखादा गरीब माणूस कितीही प्रामाणिक असला
तरी जग त्याच्याकडे संशयाच्या नजरेनेच पाहते. न्यायाची अपेक्षा फक्त पुस्तकात ठेवा, व्यवहारात पैशांचाच न्याय चालतो. नंबर 11, जोपर्यंत माणसाचा स्वार्थ साधत नाही तोपर्यंतच तो तुमच्याशी गोड बोलतो. काही लोकांना वाटतं की समोरची व्यक्ती आपल्याशी खूप प्रेमाने बोलते, म्हणजे ती आपली हितचिंतक आहे. पण लक्षात ठेवा, कलियुगात लोक प्रेमापोटी नाही तर गरजेपोटी गोड बोलतात. ज्या दिवशी त्यांचा स्वार्थ संपेल त्या दिवशी त्यांच्या बोलण्यातली गोडवा आणि त्यांचा चेहरा दोन्ही एका क्षणात बदलून जाईल. नंबर 12, नातेवाईक तुमच्या प्रगतीवर खुश नसतात, ते फक्त तसे नाटक करतात. हा खूप कडू पण 100% खरा असणारा अनुभव आहे. तुमचे नातेवाईक तुम्हाला सुखी बघू शकतात, पण त्यांच्यापेक्षा जास्त सुखी बघू शकत नाहीत. तुम्ही जेव्हा प्रगती करता तेव्हा वरवरच ते तुमचे कौतुक करतील, पण आतून त्यांच्या मनात असूया आणि जळफळाट असतो. त्यामुळे आपल्या यशाचा गाजावाजा नातेवाईकांसोबत करणे बंद करा. नंबर 13, कर्जाची रक्कम आणि दिलेले प्रेम कलियुगात कधीच परत मिळत नाही. जर तुम्ही एखाद्याला गरजेच्या वेळी कर्ज म्हणून पैसे दिले तर समजून जा की तुम्ही तुमचे पैसे आणि तो मित्र किंवा नातेवाईक दोन्हींनाही मुकला आहात. पैसे मागताना लोक पाय धरतात आणि परत करताना डोळे दाखवतात. तसेच कोणावर गरजेपेक्षा जास्त प्रेम केले तर बदल्यात फक्त अश्रू आणि फसवणूकच मिळते. नंबर 14, लोक तुमच्या चेहऱ्याकडे बघून नाही तर तुमच्या स्टेटसकडे बघून आदर देतात. तुमचे मन किती स्वच्छ आहे, तुमचे विचार किती उच्च आहेत याच्याशी आजच्या जगाला काहीही देणं घेणं नाही. तुम्ही कुठल्या गाडीतून उतरता, कोणत्या घरात राहता आणि कपडे कोणते घालता यावरूनच तुमचा आदर ठरवला जातो. कपड्यावरून माणसाची लायकी ठरवणाऱ्या या जगात स्वतःचा स्टेटस वाढवणे हीच काळाची गरज आहे. नंबर 15, गरिबी हा कलियुगातील सर्वात मोठा शाप आहे. गरिबाच्या घरात जन्माला येणे ही चूक नाही, पण गरिबीतच मरणे हा नक्कीच गुन्हा आहे. कारण गरीब माणसाला स्वतःच्या घरातही मान मिळत नाही आणि समाजात तर नाहीच नाही. गरिबाच्या चांगुलपणाला जग लाचारी समजते. त्यामुळे आळस सोडा आणि प्रामाणिकपणे कष्ट करून स्वतःला गरिबीच्या दलदलीतून बाहेर काढा. नंबर 16, भागीदारीमध्ये नेहमी शेवटी विश्वासघातच होतो. व्यवसाय असो व इतर कोणतीही गोष्ट, सुरुवातीला भागीदारी खूप छान वाटते, पण जसा जसा पैसा येऊ लागतो तसं तसा मानवी स्वभाव बदलू लागतो. कलियुगात सख्खे भाऊ पैशासाठी एकमेकांचे शत्रू बनतात. तिथे मित्रांची काय कथा. शक्यतो स्वतःच्या हिमतीवर व्यवसाय करा किंवा भागीदारी करताना प्रत्येक गोष्ट कायदेशीर कागदावर लिहून घ्या. नंबर 17, जो व्यक्ती सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो तो शेवटी स्वतःच दुःखी होतो. तुम्ही देवाचे रूप जरी घेतलेत तरी या जगातील प्रत्येक माणसाला तुम्ही खुश ठेवू शकत नाहीत. जर तुम्ही प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या नादात स्वतःचे नुकसान करून घेत असाल तर तुम्ही मूर्ख आहात. लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील आणि काम झाल्यावर तुम्हाला बाजूला सारतील. त्यामुळे नाही म्हणायला शिका. नंबर 18, तुमच्या आयुष्यातील गुपिते ज्या दिवशी दुसऱ्याला समजतात त्या दिवशी तुम्ही त्यांचे गुलाम बनता. आपल्या मनातील गुपिते, आपल्या कमकुवतपणा कधीही कोणापाशी शेअर करू नका, अगदी जवळच्या मित्राशीही नाही. कारण कलियुगात आजचा मित्र उद्याचा शत्रू बनू शकतो. जेव्हा नात्यामध्ये दुरावा येतो तेव्हा लोक याच गुपितांचा वापर करून तुम्हाला ब्लॅकमेल करतात आणि समाजात तुमची बदनामी करतात. नंबर 19, आई वडिलांचा सांभाळ मुले आता कर्तव्य म्हणून नाही तर ओझे म्हणून करतात. ज्या आई वडिलांनी स्वतःचे रक्त आटून मुलांना मोठे केले, शिक्षण दिले, त्यांनाच म्हातारपणी वृद्धाश्रमाची वाट दाखवली जाते किंवा घरात एका कोपऱ्यात उपेक्षित ठेवले जाते. कलियुगाचे हे अत्यंत विदारक आणि कडू सत्य आहे. आई वडिलांचा दुवा ज्याला मिळत नाही तो आयुष्यात कितीही श्रीमंत झाला तरी त्याचा विनाश अटळ आहे. नंबर 20, इथे प्रत्येक जण स्वतःला शहाणा आणि दुसऱ्याला मूर्ख समजतो. कलियुगात माणसाचा अहंकार गगनाला भिडला आहे. कोणालाही सल्ला द्यायला गेलात तर तो ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नसतो. प्रत्येकाला असं वाटतं की मला सगळं समजतंय. अशा लोकांना सुधारण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका. नंबर 21, समाधानातच खरे सुख आहे. वासनेचा अंत कधीच होत नाही. माणसाची हाव कधीच संपत नाही.
सायकल असेल तर बाईक हवी, बाईक असेल तर कार हवी, कार आली की मोठी कार हवी. या धावपळीचा अंत नाही. जे आहे त्यामध्ये आनंदी राहायला शिका आणि अधिक मिळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. स्पर्धा स्वतःशीच करा, जगाशी नाही. थोडक्यात सांगायचं तर कोणाचे वाईट करू नका, पण स्वतःचे वाईट होऊ देण्या इतके मूर्खही राहू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि यातील कोणते सत्य तुम्हाला जास्त पटले याचा विचार नक्की करा आणि आजपासून आपल्या जगण्याच्या पद्धतीत बदल करा. चला, उठायची वेळ झाली आहे. स्वतःला सिद्ध करायची वेळ झाली आहे. यशाच्या मार्गावर तुमची वाटचाल सुखाची आणि सुरक्षित होऊ हीच सदिच्छा. धन्यवाद.